जवळपास 25 वर्षांपूर्वीची आहे. दादाला फार कौतुक असायचं की एवढा तरुण संपादक, तेव्हा मी अगदी 25 वर्षांचा होतो, एवढा तरुण संपादक आणि त्याचे काठी वाजवत यायचे. संजयराव नवीन काय वाचलं, पुस्तकामध्ये रमणारा असा एक वेगळा नेता त्या निमित्ताने मी बघितला आणि म्हटलं की अरे हा किती वेगळा नेता आहे. त्यामुळे अशा दादांच्या स्मृत्यर्थ कार्यक्रम होतोय, हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता. दिलीपराव आमचे फार जवळचे मित्र आहेत. दिलीपराव आमदार असताना आमच्या भरपूर गप्पा व्हायच्या. मुंबईत पण आम्ही अधिवेशनाच्या निमित्तानं भेटायचो. आता पुन्हा भेटी होतील अशी अपेक्षा आहे. त्यांची इच्छा होती आणि नारायण चव्हाण हे आमचे जुने स्नेही पत्रकार मित्र, त्यांनी मला सांगितलं की सर तुम्हाला यायचं आहे, त्यामुळे मी येणार होतोच. खरं म्हणजे समोर एवढ्या मोठ्या संख्येनं तरुण आहेत आणि विचारपीठावर बळीराम काका साठे यांच्यासारखा ज्येष्ठ बुजुर्ग अध्यक्ष बसलेला आहे. हा अध्यक्ष फार महत्वाचा असतो. जिकडे अध्यक्ष तिकडे पक्ष जातो आणि शिवाय पुन्हा पात्र कोणाला ठरवायचं आणि अपात्र कोणाला करायचं हे पण अध्यक्षांच्या हातामध्ये असतं. पण खरं म्हणजे बळीराम काका यांच्यासारखा नेता या तरुण पिढीच्या समोर असणं हे पण फार महत्वाचं आहे. नेतृत्व राजकारण काय प्रकारचं होतं पूर्वी हे पण कळायला पाहिजे आणि म्हणून त्यांना इथं तुम्ही बोलावणं हे खरंच औचित्याचं आहे, खरंच महत्वाचं आहे. प्रल्हाद काशीद हे आमचे जुने स्नेही आहेत, तेही सोबत आहेत. जयकुमारजी तुमचं भाषण मी पहिल्यांदा ऐकलं आणि माझ्या लक्षात आलं की तुम्ही फारच चांगलं बोलता. याचा अर्थ स्पष्ट आहे की तुमचं वाचन पण चांगलं आहे. अशी सगळी जुनी मित्रमंडळी मला या निमित्तानं भेटतायत. तिकडे आमचे विनोद कुलकर्णी आहेत, छान धुवाधार सूत्रसंचालन करणारे असे विनोद कुलकर्णी आहेत. तिकडे आमचे संपादक शिवाजी सुरवसे आणि बाकी सगळी मित्रमंडळी मला दिसत आहेत. अशा सगळ्या मित्रांच्या समोर तरुणाईच्या साक्षीनं मला बोलायचं आहे आणि मला असं वाटतं की दादांच्या निमित्तानं बोलताना किंवा बळीराम काका आता इथे दिसत आहेत आपल्या समोर, मला असं वाटतं मुळामध्ये आपला वारसा काय आहे देश म्हणून, हा वारसा नव्या पिढीपर्यंत सांगण्याचं आपल्या पुढे सगळ्यात मोठं आव्हान आहे. आपली सगळ्यात मोठी चूक काय झाली माहिती आहे का काका, आपण हा वारसा नीटपणे या पिढीपर्यंत पोहोचवला नाही. ही फार अडचणीची गोष्ट आहे. तुम्ही मगाशी उल्लेख केला की दादा आणि काका यांच्यामध्ये मतभेद होते पण तरीही संवाद होता, पक्षीय भेद होते तरीही संवाद होता. आता असं वाटतं टीव्हीवर बघितल्यानंतर की हे म्हणजे हे ना मोकळं सोडलं तर हे खून करतील. हे राजकारण नव्हतं आपलं. या भाषेमध्ये लोक संवाद करतात, या भाषेमध्ये लोक बोलतात. राजकारण्यांची भाषा इतकी भयंकर झालेली आहे की असं वाटतं की नाही हे माझे नेते नाहीत, माझे नेते असे असू शकत नाहीत असं वाटावं. मी नेहमी सांगत असतो की आपण लहान असताना आपल्याला थोरांची ओळख नावाचं पुस्तक होतं की नाही. आता थोरांची ओळख नावाचं पुस्तक नाहीये पण टीव्ही लावला की चोरांची ओळख होते आणि असे अट्टल चोर आहेत. पण आम्ही पूर्वी काय करायचो, आम्ही पूर्वी बातम्या जेव्हा द्यायचो तर त्या बातम्यांमध्ये असं असायचं की याचं पाकिट चोरीला गेलं, त्याचं पाकिट चोरीला गेलं. आता बातम्या असतात यांचा पक्ष चोरीला गेला. पक्ष चोरणारे चोर हे नव्यानेच बघतोय आपण. अशा कालखंडामध्ये नव्या पिढीला नीटपणे सांगणं, बळीराम काका तुम्ही एक अप्रतिम उल्लेख केला, राजकारणापासून कोणी अलिप्त असू शकत नाही हे अगदी खरं आहे. आपली सगळ्यात मोठी गडबड काय झाली माहिती आहे का, मला नाही राजकारणात रस. अरे तुला रस नाही म्हणजे देशाचा पंतप्रधान कोण होणार हे ठरवणार तूच, राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवणार तू मतदार आहेस. आम्ही भारताचे लोक, तुझं राजकारण आहे आणि प्रत्येकाचं राजकारण असलंच पाहिजे. जो असं म्हणतो की मला राजकारणात रस नाही, त्याच्यामुळे उलट पक्षी राजकारण अधिकाधिक दूषित होत चाललंय हे लक्षात घेतलं पाहिजे. मध्यंतरी मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये माझं एक व्याख्यान होतं पुण्यात. तर पुण्यात माझं व्याख्यान होतं, त्या व्याख्यानामध्ये मी गप्पा मारत होतो आणि बोलत होतो मुलांशी. एका मुलीला मी म्हटलं तुझी पॉलिटिकल भूमिका काय. आता ती फर्ग्युसन कॉलेजची विद्यार्थिनी, सो आय एम अपॉलिटिकल असं ती म्हटली. अपॉलिटिकल म्हणजे अराजकीय, म्हणजे मला राजकीय भूमिका नाही, आय एम अपॉलिटिकल. मी तिला म्हटलं बरं तुला बॉयफ्रेंड आहे. फर्ग्युसन कॉलेजमध्ये असा प्रश्न सहजपणे विचारला जातो आणि मुली उत्तर पण सहजपणे देतात. ती म्हटली हो आहे.
जाते फिरायला. तर म्हणजे सर बाईकवर जातो आम्ही, बाईकवर जातो, पानशेतला जातो किंवा मुळशीला जातो किंवा लोणावळ्याला जातो. म्हणजे तुला माहितीये का हे राजकारण आहे. म्हणजे राजकारणाशी काय संबंध आहे? म्हणजे राजकारण यासाठी आहे की हा असा देश आहे, या देशामध्ये तू कुठल्याही बॉयफ्रेंड सोबत सहजपणे फिरू शकते. ही मोकळीक आहे, ही मोकळीक आहे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट बॉयफ्रेंड सोबत बाईकवर जाण्यासाठी पेट्रोल लागतं आणि पेट्रोलचे भाव राजकारण ठरवतं. त्यामुळे मुळशीपर्यंत जायचं की पुढे मुंबईपर्यंत जायचं हे ठरवतं पेट्रोलचे भाव, आणि पेट्रोलचे भाव ठरवतं राजकारण. सो एव्हरीथिंग इज पॉलिटिकल. प्रत्येक गोष्ट राजकीय आहे हे आपण नव्या पिढीला, मुलामुलींना शिकवलं पाहिजे. ही पिढी सगळं ठरवते, बाकी सगळा विचार करते, पण राजकारणाबद्दल विचार का करत नाही? आणि म्हणून मला असं वाटतं की जी काही गफलत आपली झालेली आहे, ज्या प्रकारचा काळ आता आलेला आहे. मी मगाशी मला चव्हाण सर आमच्या, मी येत होतो, दिलीपरावांगे सारखे फोन सुरू होते, कुठे आहात? आणि आम्ही इथे आहोत. ते म्हणजे आमराईमध्ये आहे. पण एवढी सगळी छान झाडी इथे आहेत, एवढी झाडी, डोंगर, हाटील, एवढं सगळं इथे आहे. तुम्हाला कळालं नाही ते शहाजी बापूला गुवाहाटीला का पाठवलं तुम्ही? म्हणजे त्याला झाडी डोंगर बघायची होती ना तर कुठल्यात आणलं असतं, त्याने छान झाडी डोंगर बघितले असते. पण हे जे काही घडू शकलं, मी जे तुम्हाला सांगतो, हे जे घडू शकल्याचं कारण आहे, तुम्हाला सांगतो, हे पूर्वी घडू शकलंच नसतं. याचं कारण लोकांचा अंकुश नेत्यांवर होता. या प्रकारचं दुस्साहस कुठल्याही नेत्यानं केलं नसतं, करू शकलं नसताना जर केलं असतं तर लोकांनी त्याला शिक्षा केली असती. आताही करतातच आणि करणार आहेतच. पण हे धाडस कोणी केलं नसतं. मला असं वाटतं की शेवटी सर्वसामान्य माणसाचा अंकुश राजकारणावर असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. हा अंकुश आपण गमावलाय. आणि म्हणून मला असं वाटतं की जे काही घडतंय, एक लक्षात घ्या, मी कायम सांगत असतो, हा देश नरेंद्र मोदींचा नाही, हा देश राहुल गांधींचा पण नाही, हा देश शरद पवारांचा नाही, हा देश एकनाथ शिंदेचा नाही, हा देश उद्धव ठाकरेंचा नाही, हा देश तुमचा आणि माझा आहे. सर्वसामान्य माणूस आपण केंद्रबिंदू आहोत. यार आपण केंद्रबिंदू आहोत. आपण आपली मालकी का गमावतोय हा माझा प्रश्न आहे. हे याने काय केलं, त्याने काय केलं, अरे तू काय केलंस? खरं नेतृत्व तुझ्याकडे आहे, खरा केंद्रबिंदू तू आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की नव्या पिढीला हे राजकारण शिकवणं, हे राजकारण समजावून सांगणं आणि या राजकीय प्रक्रियेमध्ये त्यांना सहभागी व्हावं यासाठी हेतुता प्रयत्न करणं हे आपल्या पुढे सगळ्यात महत्वाचं आव्हान आहे. आणि आपल्या शिक्षण व्यवस्था दुर्दैवाने, मी एका शिक्षण संस्थेमध्ये बोलतोय आणि मला दिलीपराव तुमच्याविषयी अत्यंत आदर, आस्था, प्रेम, जिव्हाळा मित्र म्हणून आहेच, पण तो यासाठी पण आहे की दादांनी जे स्वप्न पाहिलं आणि जे स्वप्न पूर्ण करण्याचा काही प्रमाणात प्रयत्न केला, त्या स्वप्नांचा पाठपुरावा, पाठलाग अव्याहतपणे तुम्ही केलात आणि एवढं मोठं साम्राज्य छान उभं केलं. ही फार महत्वाची गोष्ट असते. नाहीतर काय असतं की आपण वडिलांचा सांगतो वारसा, पण सांगे बापाची कीर्ती तू एक मूर्ख असं म्हटलं जातं. ती कीर्ती केवळ सांगून चालत नाही, तो वारसा लक्षात घेत आपल्याला पुढे जावं लागतं. हा वारसा लक्षात घेत तुम्ही दोघांनी, दोन्ही भावंडांनी ज्या प्रकारचं काम केलंय. आता मला असं वाटतं की सगळ्या शिक्षण संस्थांच्या समोर सगळ्यात मोठं आव्हान काय असेल? मुलांना काय करायचंय? मुलांना UPSC करायचंय, मुलांना इंजिनियर व्हायचंय, मुलांना डॉक्टर व्हायचंय, मुलांना अमुक व्हायचंय, मुलांना तमुक व्हायचंय. हे सगळं करण्याच्या नादामध्ये मुलांना भारतीय करणं आपण विसरून जातो. मुलांना माणूस करणं आपण विसरून जातो. हे भारतीय करण्याची प्रक्रिया तुम्हाला मी सांगू का? आता इतकी वर्ष जग पाहिल्यानंतर मी तुम्हाला अगदी खात्रीनं सांगतो, जगात काहीही नाही केलं ना तरी उत्तम जगता येतं. काय IIT BIT करायची काही गरज नसते, MBBS अमुक धमुक काही करायची गरज नसते. जगण्यासाठी मुळात ती एक वृत्ती असावी लागते, ते छान माणूस पण आपल्यामध्ये असावं लागतं. मध्यंतरी मी एका मित्राकडे गेलो, त्याची 8वीतली मुलगी, म्हटलं अरे काय करते जरा बोलव तिला. आपल्या वेळी सवय होती ना, आपले काही कुणी झालं की अरे बोलवा संजूला, मग संजू भाषण करून दाखव. संजू म्हणजे एंटरटेनमेंटच, आपलं भाषण करून दाखव, गाणी म्हण, कविता म्हण. ते कुठेतरी मी विनोद ऐकला परवा की कुणीतरी विचारलं त्या लहान मुलाला, बाळा तू मोठेपणी काय होशील? ते बाळ म्हणतं काय व्हायचं ते होईल, पण अशा मूर्खासारखे प्रश्न मी कधी मोठेपणी विचारणार नाही. केस कापायचे, ते केशव आपण करू नये नाभ्यांनी, म्हणून नाभ्यांचा संप केला. म्हटलं बरोबर आहे. मला हे सांग, केशवपनाची प्रथा कुठे होती? केशवपनाची प्रथा ही कुणबी, साळी, कोळी, माळी यांच्यात नव्हती, ती ब्राह्मण स्त्रियांमध्ये आणि प्रामुख्याने कोकणस्थानमध्ये होती. म्हटलं ब्राह्मण स्त्रियांचं केशवपन होऊ नये म्हणून महात्मा फुल्यांनी OBC न्हाव्यांचा रोजगार बुडवला.
म्हणे हो बरोबर आहे. आता आणखी काय माहित आहे? म्हणजे मी असं ऐकलं होतं की त्या कालावधीमध्ये अनेकदा बालविधवा व्हायच्या आणि त्याचं लैंगिक शोषण व्हायचं, त्यामुळे त्या गरोदर राहायच्या आणि मग पुन्हा गर्भपात अवैध पद्धतीनं आत्महत्या वगैरे गोष्टी व्हायच्या. फुले, कधीतरी तुम्ही गेलात पुण्यात तर फुले वाड्यामध्ये ही जागा आहे प्रसूतीगृह. फुले दाम्पत्यानं फलक लावला की अशा कुठल्या ज्या आडल्या नाडल्या मुली असतील त्यांनी इथं यावं, प्रसूत व्हावं, बाळ इथेच ठेवावं आणि निघून जावं. म्हटलं बरोबर. तुला हे माहिती आहे का, एकूण 46 जणी गेल्या प्रसूत होऊन, त्या 46च्या 46 जणी ब्राह्मण होत्या. म्हटलं आणखी तुला काय माहिती आहे? तर म्हणे मला हे माहिती आहे की त्यांनी एका विधवेचं मूल दत्तक घेतलं. म्हटलं केवळ विधवेचं नाही, ब्राह्मण विधवेचं मूल दत्तक घेतलं. काशीबाई नावाची ब्राह्मण विधवा, तिचा मुलगा यशवंत, त्याला दत्तक घेतलं. आता मला सांग, महात्मा फुले कोणाचे? 8-10 दिवस झाल्यानंतर तिचा मला परत हाय म्हणून मेसेज आला. मी बघितलं, तिच्या डीपीवर महात्मा फुले सावित्रीबाई फुले होते. याचा अर्थ एवढाच आहे की हा बदल होतो, फक्त हा बदल होण्यासाठी आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे, पुन्हा पुन्हा बोलणं आवश्यक आहे, सांगणं आवश्यक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे भारतीय असणं जे आहे ना, तुम्हाला सांगू, भारताबद्दल मला अनेकदा असं वाटतं की हा काय वेगळा देश आहे. या देशामध्ये एवढ्या जाती पाती, भाषा, धर्म, पंथ, एवढं वैविध्य, आणि तरीही भारत दिमाखात झेपावतोय. ही किती मोठी गोष्ट आहे. तुम्ही बघा शेजारच्या पाकिस्तानमध्ये काय झालं. पाकिस्तानचा धर्म मुस्लिम, पण तरीही बांगलादेश वेगळा झाला, त्याचाही धर्म तोच होता. धर्म एक असून सुद्धा पाकिस्तान कोसळला आणि आता बांगलादेशमध्ये काय चाललंय आपण बघतो आहोत. एवढे सगळे धर्म असून सुद्धा भारत दिमाखात झेपावतोय. कुछ बात है, हस्ती मिटती नाही हमारी. आणि ही बात मन की बात नाहीये. ही बात काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे याचं एकमेव कारण आहे, ते म्हणजे सर्वसामान्य माणूस हा या देशाचा केंद्रबिंदू आहे. इथे प्रत्येकाला बोलता येतं. मला मध्यंतरी कोणीतरी गंमत सांगितली, गोष्ट सांगितली. म्हणजे भारत चीन सीमारेषेवर कुत्र्यांची कळवण सुरू होती, कुत्र्यांचं भांडण सुरू होतं. एक कुत्रा चीन मधला होता आणि बाकी सगळी कुत्री आपली भारतामधली, आणि जोरदार भांडण सुरू झालं. चीन मधला कुत्रा जो आहे त्याचं सुरू होतं, अरे आपला चीन म्हणजे, चीन मध्ये काय उड्डाण पूल, चीन मध्ये काय हॉस्पिटल्स, चीन मध्ये काय रस्ते, चीन मध्ये काय ड्रेनेज. भारतीय कुत्रा आपला बिचारा कशाला उगाच भांडण करा. पण भारतीय कुत्राचं कसं आहे की तो शक्यतो बाहेर भांडण करत नाही, घरामध्ये गेल्यावर मग त्यामुळे ते काही त्याने केलं नाही. म्हणजे जाऊ द्या, शेवटी फारच झाल्यानंतर एक भारतीय कुत्रा शेवटी आता म्हटलं खूपच झालं. पण एक मला सांगा, एवढं चीन बद्दल बोलतोय, चीन मध्ये हे आहे, चीन मध्ये ते आहे, एवढं सगळं असेल तर तो चीन सोडून भारतामध्ये का आला? तोडलं काय, चीन मध्ये सगळं करता येतं पण चीन मध्ये भुंकता येत नाही. भारतामध्ये भुंकण्याची सोय आहे, हे वैशिष्ट्य भारताचं. भारतामध्ये बोलता येतं, भारतामध्ये मांडता येतो मुद्दा. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये भाषण केलं, संविधान सादर करताना त्या भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणाले, तुम्ही एखादा मुद्दा मांडलात, तुम्ही एखादा मुद्दा मांडलात आणि तुमचा मुद्दा मला पटला नाही तर तुमचा मुद्दा खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धी पणाला लावेल, पण मला मान्य नसणारा मुद्दा सुद्धा तुम्हाला मांडता यावा यासाठी जीवाची बाजी लावेल. तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपलाची बाद आपणाशी. ही जी खंडन मंडनाची परंपरा आहे भारताची, की भारतामध्ये प्रत्येकाला आपला मुद्दा मांडता येतो, कारण भारतामध्ये सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू आहे. आणि म्हणून मला असं वाटतं हा भारत जो आहे ना, हा भारत नव्या पिढीपर्यंत समजावून सांगितलं पाहिजे. आणि एवढी मोठी लोकसंख्या, बाहेरच्या देशातल्या लोकांना आश्चर्य वाटतं की एवढी मोठी लोकसंख्या, एवढे धर्म, एवढ्या भाषा. मी इस्रायलमध्ये गेलो होतो, तुम्हाला इस्रायल माहित आहे, इस्रायलमध्ये मी गेलो होतो 5-6 वर्षांपूर्वी. इस्रायलमध्ये तेल अविव नावाचं दिलीपराव खूप चांगलं शहर आहे, एकदम स्मार्ट शहर आहे, अगदी छान, सगळी रस्ते, पाणी वगैरे खूप छान, स्वच्छ चांगलं शहर आहे तेल अविव. त्या तेल अविव मध्ये आम्ही गेलो, मग ते तेल अविव बघितलं आणि आम्ही सगळे पत्रकार होतो काही. मग संध्याकाळी पत्रकार परिषद तिथल्या महापौरांनी आयोजित केलेली होती. पण आम्हाला फार कौतुक होतं की महापौरांची पत्रकार परिषद, ही गोष्ट जुनी आहे, पण मला आपल्याकडे आता महापौर आहेत की नाही, असतात की नाही हे आपण विसरून चाललो, अशी अवस्था आहे. म्हणजे आणि पत्रकार परिषद तर कुणी घेतच नाही हल्ली, त्यांची फक्त मुलाखत घ्यावी लागते. आंबा कापून खाता की चोकून खाता वगैरे.
त्यामुळे पत्रकार परिषद आहे. पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं ही चांगली गोष्ट आहे पत्रकार परिषद. त्यामुळे आम्ही गेलो पत्रकार, एवढे प्रश्न विचारले. आता आमच्या शिवाजीला माहिती आहे की पत्रकारांना प्रश्न विचारायला फार आवडतं, भरपूर प्रश्न विचारले. पत्रकार परिषद झाल्यानंतर त्या महापौराने जरा मला बाजूला घेतलं. किती प्रश्न विचारायला म्हणे. म्हटलं नाही, मला असं वाटलं की तुमच्याकडून शिकण्यासारखं आम्हाला पुष्कळ काही आहे आणि त्यामुळे तुमचा आदर्श आम्ही घेतला पाहिजे. म्हटलं तुम्ही कुठून आलाय? म्हटलं भारतातून. म्हणजे भारतामधून कुठून? तेव्हा मी साम टीव्हीला संपादक होतो. म्हटलं मुंबईतून. तुम्हाला कल्पना आहे का तेल अवीवची लोकसंख्या किती आहे? म्हटलं किती? म्हणे 4 लाख. तुम्हाला कल्पना आहे का इस्रायल देशाची लोकसंख्या किती आहे? किती? 80 लाख. आम्हाला प्रश्न पडतो तुम्ही लोक 3 कोटीची मुंबई कशी सांभाळता? आणि तेही एवढे धर्म एवढे पंथ असून सुद्धा तुम्ही कसे काय सांभाळता? हे जे वेगळे पण सगळ्यांना वाटतं ना. हे माझं पुस्तक आहे, बी द चेंज आम्ही भारताचे लोक नावाचं. त्या पुस्तकामध्ये कविता आहे. तुम्ही भाग मिल्खा भाग बघितला सिनेमा? भाग मिल्खा भाग. ती कविता अशी आहे, धर्माने पेटवलेल्या बनव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धर्माने पेटवलेल्या बनव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धावणाऱ्या मिल्खाच्या रूपात फरहान अख्तर दिसतो. टाळ्या पिटणाऱ्या कोणालाच दोघांचाही धर्म ठाऊक नसतो. अरे तुम्ही कितीही नाकारली तरी हीच माझ्या देशाची गाथा आहे. भराभरांचा उतरवला तोरा, भराभरांचा उतरवला तोरा, तुमची काय कथा आहे? आम्ही भारताचे लोक, हीच आमची ख्याती आहे. हे जे भारताचं वेगळेपण आहे, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे धर्म जाती सगळ्यांच्या पलीकडे. आणि पुन्हा एक लक्षात घ्या, प्रत्येकाला मताचा अधिकार, प्रत्येकाला स्वातंत्र्य. हे तुम्हाला आणखी गंमत मला आठवली. बराक ओबामा जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष होते तेव्हा आपल्याकडे डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान होते. बराक ओबामा भारतामध्ये आले आणि मनमोहन सिंगांना भेटले. पण ओबामा आणि मनमोहन सिंग दोघेही फार जवळचे मित्र, दोघेही स्कॉलर, दोघांकडे भरपूर डिग्र्या आणि खऱ्याखुऱ्या. काय लोक काय हसतात का मला कळत नाही. मिल्खा निरागसपणे बोलतोय. दोघांकडे भरपूर डिग्र्या, दोघे मित्र छान. पण दोघांनी मस्त बराक ओबामांनी मनमोहन सिंगांना पुस्तक दिलं. जयकुमार तेव्हाचे पंतप्रधान पुस्तक वाचायचे, तर पुस्तक प्रेझेंट केलं. त्या पुस्तकावर बराक ओबामांनी एक वाक्य लिहिलं. ते वाक्य असं होतं, फ्रॉम द ओल्डेस्ट डेमोक्रेसी टू द लार्जेस्ट डेमोक्रेसी. जगातल्या सगळ्यात प्राचीन लोकशाहीकडून जगातल्या सगळ्यात महाकाय लोकशाहीला सप्रेम भेट. हे दोघे जेव्हा एकमेकांना पुस्तक देणं वगैरे सुरू होतं तेव्हा तिथे कॉम्रेड सीताराम येचुरी मध्ये उभे होते. सीताराम येचुरी, पण तुम्हाला माहिती कम्युनिस्टांचं एक वैशिष्ट्य आहे, करणार काही नाही पण लक्ष सगळीकडे असतं. येचुरींनी बघितलं ते. येचुरी म्हटले, मिस्टर ओबामा, यू आर नायदर ओल्डेस्ट नॉर लार्जेस्ट. तुम्ही जगातली प्राचीन लोकशाही नाही आहात आणि तुम्ही जगातली महाकाय लोकशाही पण नाही आहात. ओबामा म्हणाले, हाऊ कम? एक लक्षात घ्या, म्हणजे 1776ला आमच्याकडे लोकशाही आली, स्वतंत्र झालो आम्ही. तुमच्यापेक्षा आम्ही प्राचीन आहोत हे मान्य करा. येचुरी म्हणाले, 1776ला तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं, लोकशाही आली हे खरं आहे, पण 1965 पर्यंत तुमच्या देशामध्ये प्रत्येकाला मताचा अधिकार नव्हता. 1965 पर्यंत कृष्णवर्णीयांना अनेक राज्यांमध्ये मताचा अधिकार नव्हता. इथे महिला मोठ्या संख्येने म्हणून सांगतो, इंग्लंडमध्ये 1928 पर्यंत महिलांना मताचा अधिकार नव्हता. मताचा अधिकार मिळवण्यासाठी महिलांनी आंदोलन केलं तेव्हा त्यांना तुरुंगात डांबलं गेलं, रणगाडे घातले गेले, जिवंत जाळलं गेलं, पण मताचा अधिकार दिला नाही. तुमच्या माझ्या देशात मात्र प्रत्येकाला पहिल्या दिवसापासून फ्रॉम डे 1 प्रत्येकाला मताचा अधिकार आहे. न मागता, बहुधा न मागता आणि न भांडता मिळाल्यामुळेच त्याचं महत्व आपल्याला समजलेलं नाही. माझे वडील लहानपणी म्हणायचे, आम्ही जेवायला बसलो, ताटामध्ये भाकरी किंवा भाजी ठेवली, मिळते म्हणून सुस्त आहे, मिळते म्हणून सुस्त आहे. आमच्या वेळी आम्हाला ही एक भाकरी मिळवण्यासाठी कष्ट पडायचे, त्यामुळे आहे ती भाकरी तुम्हाला मिळते म्हणून ताटामध्ये ठेवता, तसं मिळते म्हणून सुस्त आहे. आपल्या लक्षात आलेलं नाही की हा संघर्ष किती मोठा आहे, पण सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू भारताचा, हे भारताचं वेगळेपण आहे. आणि एक लक्षात घ्या, आणखी एक महत्वाचा मुद्दा असा आहे, भारताची राज्यघटना जेव्हा तयार झाली तेव्हा राज्यघटना अर्पण कोणाला करायची असा मुद्दा पुढे आला. काका, अर्पण कोणाला करायची? देवाला अर्पण करायची का, याला अर्पण करायची का? काही जण म्हटले गांधीजींना अर्पण करू.
त्यांनी सुद्धा ती कल्पना फेटाळली. म्हटले नाही, कोणा काही चरणी राज्यघटना अर्पण करणार नाही. त्यामुळे भारताची राज्यघटना ही जगातली एकमेव राज्यघटना आहे जी असं म्हणते आम्ही भारताचे लोक, आम्हीच आमच्या प्रती ही घटना अर्पण करतो आहोत. हे जे वेगळेपण आहे की सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू आहे. बाबासाहेबांनी असं म्हटलं होतं, राज्यघटना शेवटी काय देईल, राज्यघटना शेवटी काय देईल, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ असे अवयव देईल, पण त्या राज्यघटनेमध्ये प्राण फुंकतील आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया. आणि म्हणून मला असं वाटतं की मातृभाषा आहे ना, हे शिकवण्याचं आव्हान आपल्या समोर आहे. मला कधी आवडलं माहितीये, नीरज चोप्राला जेव्हा ऑलिम्पिकमध्ये सिल्वर मेडल मिळालं आणि अर्शद जो पाकिस्तानचा आहे त्याला गोल्ड मेडल मिळालं, तेव्हा नीरजची आई काय म्हणाली, अर्शद पण माझाच मुलगा आहे, त्याचं पण चांगलं व्हावं. आणि अर्शदची आई काय म्हणाली, नीरज के लिए मैं दुआ मागती हूं. जेव्हा आई असं बोलते ना, ती खरी मातृभाषा असते. मला असं वाटतं की नव्या पिढीपर्यंत ही मातृभाषा पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि त्यासाठी काय करावं लागणार, मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे शेवटी राजकारण ही अत्यंत महत्वाची गोष्ट असते. राजकारणामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट, प्रत्येक भूमिका मांडता आली पाहिजे. आणि लोक काय करू शकतात याचा निकाल या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण बघितलं. दिलीपराव जेव्हा लोक निवडणूक हातात घेतात ना, तेव्हा काय होतं याचा पुरावा म्हणजे ही निवडणूक होती. मला धक्का बसला, लोकांनी, म्हणजे तुम्हाला सांगू का, हे पक्षांचा गैरसमज आहे की आपण निवडून आलो. मी त्यांना सांगितलं तुम्ही काही केलं नाही, हे लोकांनीच केलेलं आहे. लोकांनी ठरवलं होतं की हा निकाल असाच याच पद्धतीने होणार आहे, कारण लोकांचा हा अंदाज होता, लोकांची इच्छा होती. आणि जेव्हा लोक ठरवतात तेव्हा लोक काय करू शकतात याचा हा पुरावा आहे. आणि मला असं वाटतं की हे घडणं, हे घडू शकणं, हे भारतीय लोकशाहीचं सौंदर्य आहे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे यासाठी सर्वाधिक पुढाकार कोणी घेतला पाहिजे तर तो तरुणांनी घेतला पाहिजे, मुलांनी घेतला पाहिजे आणि प्रामुख्याने मुलींनी घेतला पाहिजे. तुम्ही गप्पत बघा, घटना काय घडतात, म्हणजे एकीकडे लाडकी बहीण वगैरे सगळं सुरू झालं. मला एक समजत नाही, तुम्ही लोकांना एवढे दुय्यम समजता का? अशा किरकोळ याच्यामध्ये महिला आपलं मत बदलतील असं तुम्हाला वाटतं? आणि त्याच वेळी बदलापूरमध्ये काय घडतं, कोलकात्यामध्ये काय घडतं, ह्याच्यामध्ये एक मुद्दा आणखी महत्वाचा आहे. तो जरा वेगळ्या संदर्भातला आहे, पण हे शिक्षक सगळे आहेत, विद्यार्थी आहेत, शाळेमध्ये आहोत म्हणून मुद्दाम सांगतो. आपल्याला एक सवय लागलेली आहे की आपण मुलींना स्त्री म्हणून वाढवतो आणि मुलांना मर्द म्हणून वाढवतो, या दोघांनाही माणूस म्हणून वाढवतो. हे आपल्या पुढचं सगळ्यात महत्वाचं आव्हान आहे. अनेकदा काय होतं, मुलगा वयात आला की आपणच न कळत त्याला शिकवतो की हे असं करायचं असतं. हे मला आठवतं, माझं तेव्हा लग्न व्हायचं होतं आणि माझ्या एका मित्राचं लग्न झालं होतं. तुम्हाला म्हटलं चल म्हणे जरा घरी चल. घरी गेलो. घरी हा आमचा मित्र म्हणजे एकदम विनोदी, छान गप्पा टप्पा मारणारा. घरी हा एकदम शांत. सुप्रिया पोहे आला. हा असं गंभीर का म्हटलं, एकदम गौतम गंभीर. आणि सुप्रिया पोहे घेऊन आली. संजय, ही सुप्रिया. नमस्कार बहिणी. हा संजय, हा संपादक आहे. जात ती गेली आत. पोहे खाल्ले, सगळं झालं. मी बाहेर आलो. मी म्हटलं तू इतका विनोदी आहेस, एवढं हास्य विनोद करतो, घरात असं का करतो? घरात असंच वागायचं असतं. काय म्हणजे घरात असं वागलं नाही तर बायको आपली पोती ओळखते. बायकोला वाटतं की आपण मूर्ख आहोत. तिला वाटत नाही, तुला माहिती आहे मनातून तू मूर्ख आहे. हा तुझा प्रॉब्लेम आहे. आपल्याकडे स्त्रियांना सक्षम करण्याची काही गरज नाही, त्या सक्षम आहेतच. या पुरुष नावाच्या प्राणाला सक्षम करायचा. आणि त्याला या वयात शिकवा, या वयात या मुलांना शिकवा की बाई म्हणजे शरीर नाही, शरीराच्या पलीकडे बाई असते. तू आणि स्त्री दोघंही माणूस आहात. हा संस्कार केल्याशिवाय अजिबात पुढे जाता येणार नाही. आपल्याला वाटतं पण न कळत. नवरा जेव्हा म्हणतो ना तुला काय कळतंय, बायकोला म्हणतो सगळ्यांच्या समोर, तेव्हा स्त्रीला काही प्रतिष्ठा नसते असा समज त्याचा होतो, मुलाचा होतो. हा संस्कार सगळ्यात महत्वाचा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की पहिल्यांदा काय करायचं असेल तर ते म्हणजे स्त्री पुरुष दोघांना. तुम्ही बघा, मी मगाशी उल्लेख केला, फुले शाहू आंबेडकर तिघांनी प्रामुख्याने काय काम केलं असेल तर प्रामुख्याने महिलांसाठी काम केलं. मी मगाशी उल्लेख केला महात्मा फुलांचा. मुलींची पहिली सगळं महात्मा फुलांचं काम, सावित्रीबाई फुलांचं सगळं काम कोणासाठी होतं? प्रामुख्यानं मुलींसाठी, महिलांसाठी होतं. शाहू महाराजांनी तेच काम केलं. आणि बाबासाहेबांनी तर हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावरून
हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावरून बाबासाहेबांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. ते हिंदू कोड बिल काय होतं? महिलांना संपत्तीमध्ये वाटा मिळाला पाहिजे, महिलांना आपले हक्क मिळाले पाहिजे. हे पण तेवढंच खरं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावरून, आणि ते हिंदू कोड बिल नंतर नेहरूंनी मंजूर करून घेतलं. हे पण अनेकदा सांगितलं जात नाही म्हणून सांगतो. पण मुद्दा असा की आपण सगळ्यांनी काम केलंय, कारण त्यांना माहिती होतं की स्त्री पुरुष दोघं एकत्र असल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की हे आव्हान आपल्यासमोर सगळ्यात महत्वाचं आहे. एक लक्षात घ्या, ज्या प्रकारचं नवं राजकारण तयार करण्याचा प्रयत्न केला गेला, मला फार आनंद आहे आणि अभिमान आहे माझ्या लोकांचा की त्यांनी रामाचा मुद्दा चालूच दिला नाही या निवडणुकीमध्ये. ठीक आहे, राम हा आस्थेचा मुद्दा असेल, पण राम हा राजकारणाचा आणि मतांचा मुद्दा होणार नाही या दिशेनं प्रत्येकानं काम केलं. की अयोध्येमध्ये सुद्धा पराभव झाला. याचा अर्थ असा आहे की सर्वसामान्य माणूस बोलत नाही, पण तो तेवढा शहाणा आणि तेवढा सजग आहे, याच्यामध्ये काही शंका नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी मगाशी उल्लेख केला, मला नव्या पिढीबद्दल पूर्णपणे खात्री आहे. नवी पिढी आपल्याला असं वाटतं की ती वाचत नाही. खरं आहे, ती वाचत नाही हे खरं आहे, पण मुळामध्ये असं की त्यांची साधनं वेगळी आहेत, माध्यमं वेगळी आहेत. आपल्या वेळी असं होतं की आपल्याला वाचनाशिवाय अन्य काही माध्यम नव्हतं, त्यांच्याकडे बाकीची माध्यम आहे. पण नव्या पिढीकडे एक सामूहिक समंजसपण, वैश्विक शहाणपण नव्या पिढीकडे आलेलं आहे. आणि त्यामुळे नवी पिढी विचार पण करते, त्यांच्या लक्षात आलेलं आहे की आपली फसवणूक कोण करत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा सगळ्यात जास्त मोठा वाटा कोणाचा असेल तर तो या नव्या पिढीचा होता. तरुणाईने मार्ग निवडला, त्याने ठरवलं. आणि एक लक्षात घ्या, मी माध्यमांमध्ये आहे तरी सांगतो की माध्यम काय फसवणूक करतात हेही या पिढीला कळालं. आणि मग त्यांनी त्यांची नवी माध्यमं तयार केली. आमचे शिवाजीराव आहेतच, नवी माध्यमं तयार केली. आणि या नव्या माध्यमांमधून जे आकलन होत गेलं त्यानंतर लक्षात आलं की प्रस्थापित माध्यमं आपल्या हातामध्ये असून नसून काही फरक पडणार नाही, कारण या पिढीची आपली स्वतंत्र अशी माध्यमं आहेत. आणि या माध्यमाने एका अर्थानं या निवडणुकीचं नॅरेटिव्ह बदलून टाकलं. या निवडणुकीचा नॅरेटिव्ह बदलण्यामध्ये प्रामुख्यानं सोशल मीडियाचा, या नव्या युट्यूबर्स आणि ब्लॉगर्सचा वाटा फार मोठा होता. ध्रुव राठी नावाचा तरुण पोरगा तो आला आणि ते ध्रुव राठीने जग बदलून टाकलं. 18-19 वर्षांची मुलं तोपर्यंत राजकारणाविषयी बोलतही नव्हती. ध्रुव राठी आला आणि राजकारणाबद्दल बोलू लागले. मी म्हटल्याप्रमाणे तरुण मुला मुलींनी राजकारणाबद्दल बोललं पाहिजे, राजकीय मुद्दे मांडले पाहिजेत, भूमिका घेतली पाहिजे. जे चांगलं आहे ते चांगलं म्हटलं पाहिजे, जे वाईट आहे त्याला विचारलं पाहिजे, प्रश्न विचारले पाहिजेत. हे या सगळ्या व्हिडिओजमुळे झालं. आणि म्हणून मला खात्री आहे की जर तरुणाईला तुम्ही त्या पद्धतीने समजावून सांगितलं, त्यांच्यापर्यंत हे मुद्दे पोहोचवले, तर निश्चितपणे ही पिढी विचार करते. त्यांना लक्षात घ्या, माध्यमांची गंमत काय असते. म्हणजे मी मगाशी उल्लेख केला की माझ्या वडिलांचं वय 84 आणि माझ्या काकांचं वय 86. जेव्हा कोरोना आला तर माझ्या काकांना कोरोना झाला. पंढरपूरमध्ये ते पंढरपूर जवळ राहतात, शेती करतात, असं धोतर टोपी वगैरे छान. त्यांना कोरोना झाला. पण कोरोना झाला की त्या काळात आपण सगळेच भयभीत व्हायचो. काकांना फोन केला, त्यांना मी तात्या म्हणतो, तात्या जरा काळजी घ्या. म्हणजे हो. ते आले, अश्विनीला ऍडमिट होते. आठवड्याभरामध्ये परत गेले, घरी गेले, परत फोन केला. म्हणजे तात्या बरं आहे का? म्हटलं बरं आहे. म्हणजे तात्या तुम्ही फार मोठ्या आजारात ना म्हटलं हे झालं. ते म्हणजे संजू किरकोळ होतं, सर्दी खोकला होता. म्हटलं पुण्यामध्ये एखादा खोकला तर पुढचा माणूस 2 किलोमीटर उडी मारायचा. म्हटलं तात्या तुम्ही घाबरला नाहीत का? कशाला सर्दी खोकल्याला कशाला घाबरतो? तात्या तुम्ही टीव्ही बघत नाही का? नाही बघत. म्हटलं त्यामुळे वाचलं. दहशत पसरवणं, भीती पसरवणं हे जणू काही माध्यमांचं काम आहे. अशा प्रकारे माध्यमं काम करत होती. त्या कालावधीमध्ये पुण्यामध्ये कोरोनाचा नवा रुग्ण आणि ढांटाड्या म्युझिक कुठलं शोधलं होतं माहिती नाही. आणि NIVच्या शास्त्रज्ञांनी मला विचारलं की लाल कोरोना, तांबडा कोरोना, जांभळा कोरोना तुम्हाला सापडला कुठे? पण या पद्धतीनं भयभीत करायचं लोकांना अशा प्रकारे माध्यमं करत असताना मी नेहमी सांगत असतो की माध्यमांचं काम जणू काही अनेस्थेशिया द्यायचं झालेलं आहे. माध्यमांनी भूल द्यायची आणि मग सिस्टमनं ऑपरेशन करायचं. अशा कालखंडामध्ये विचार करणं, विचारपूर्वक भूमिका घेणं हे काम या कालावधीमध्ये निवडणुकांच्या निमित्तानं झालं, याचा मला फार आनंद आहे. समारोप करताना माझ्या 2-3 मुद्द्यांचा प्रामुख्यानं उल्लेख करायचा आहे. जसं मी मगाशी सुरुवातीलाच उल्लेख केला होता. खरं म्हणजे आपल्याला आपलं भारतीयत्व म्हणजे काय याचा नीट अंदाज आला पाहिजे. आपल्याला माणूस पण म्हणजे काय याचा नीटपणे अंदाज आला पाहिजे. आणि ज्याप्रमाणे उल्लेख झाला
एक लक्षात घ्या की भारताचं वेगळेपण जे आहे ना, गांधी, नेहरू, आंबेडकर, मी नेहमी सांगत आलेलो आहे, गांधी अधिक नेहरू अधिक आंबेडकर बरोबर भारत. हे कसं? महात्मा गांधींचं वैशिष्ट्य असं होतं, महात्मा गांधींनी परंपरेचा अवकाश सांभाळला आणि सर्वसामान्य माणसांच्या भाषेत महात्मा गांधी कायम बोलत राहिले. म्हणजे तुम्ही कल्पना करा, तेव्हाचा भारत, ज्यामध्ये पाकिस्तान आहे, ज्यामध्ये बांगलादेश आहे, एवढ्या मोठ्या भारतापर्यंत गांधी पोहोचले कसे असते? व्हॉट्सअप सोडा, फोन नाही, वर्तमानपत्रांची फार मोठी रीच नाही, दूरदर्शन, आकाशवाणी अशी कुठली माध्यमं नाहीत, तरीही मोहनदास करमचंद गांधी नावाचा माणूस सगळीकडे कसा काय पोहोचला? पण मजा अशी आहे की मोहनदास करमचंद गांधींच्या आंदोलनामध्ये बाबू गेनू पण होता की जो हमाल आहे, आणि टाटा बिर्ला पण होते की जे उद्योजक आहेत. या सगळ्यांना एकत्र सोबत घेणं हे महात्मा गांधींनी केलं कसं असेल असा प्रश्न अनेकांना तेव्हाही पडायचा. आणि तेव्हा काय होतं माहिती, टीव्ही नसल्यामुळे अनेकांना काय वाटायचं की मोहनदास करमचंद गांधी हा काहीतरी भारताचा स्वातंत्र्य लढ्याचा सेनापती आहे, म्हणजे काही तगडा माणूस असणार. त्याला भेटायला जायचे तर हे बाबा असे दिसायचे. पण त्यांचं पुन्हा ते गांधीजींच्या अनेक गोष्टी असायच्या. त्याला सांगितलं, बापूजी जरा मला प्रश्न विचारायचा, ते लिहून द्यायचे, माझे आज मौन आहे. असा माणूस यानं कसं काय नेतृत्व केलं? शेवटी बीबीसीच्या पत्रकार मुलीनं महात्मा गांधीला विचारलं की तुम्ही कसं काय करू शकलात? दिलीपराव, ते वाक्य फार महत्वाचं आहे. महात्मा गांधी असं म्हणाले की मी हे करू शकलो याचं एकमेव कारण असं आहे, मी लोकांना काही शिकवत नाही, लोकांना चांगलं काय वाईट काय ते कळत असतंच, मी फक्त लोकांसोबत असतो. आणि दुसरं ते म्हणाले की कितीही गोंगाट असला, कितीही कोलाहल असला तरी मला माझा आतला आवाज ऐकू येतो. आपली सगळ्यात मोठी अडचण काय झाली माहितीये? आपल्याला आपला आतला आवाज ऐकूयला बंद झालेला आहे. इतका गोंगाट आहे. तुम्हाला कल्पना आहे, मध्यंतरी व्हॉट्सअप काहीतरी 4 तासांकरता बंद पडलं होतं. लोकांचा बीपी वाढला होता, सिरियसली वाढला होता. आणि काही वेळ आणखी व्हॉट्सअप बंद असेल तर लोकांना हृदयविकाराचा झटका येऊ शकतो असे डॉक्टर म्हणत होते. किती सवय लागली आपल्याला या सगळ्याची. व्हॉट्सअप, मी मध्यंतरी मला 1-2 असे गृहस्थ भेटले, मी त्यांच्याशी बोलतोय, 15-20 मिनिटं झाले बरं का, पुन्हा तेच म्हणतात हे संपतच नाही हो. अरे म्हणजे ते संपणार नाहीच आहे, तू का बघत बसतोस? शेवटी माध्यमाचा उपयोग कसा करायचा हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आपला आतला आवाज ऐकू आला पाहिजे, जो महात्मा गांधींना ऐकू आला. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे महात्मा गांधींचं वैशिष्ट्य काय? महात्मा गांधींना परंपरेचा अवकाश कळाला. एक लक्षात घ्या, महात्मा गांधींच्या प्रार्थनेमध्ये राम होता, तो राम आपण सोडला म्हणून तो नको त्या रथावर आरूढ झाला. परंपरेचा अवकाश पण सोडायचा नसतो. आपण काय केलं माहितीये? आपण आषाढी वारी सोडली, आपण तुकाराम सोडला, आपण ज्ञानेश्वर सोडला, आपण चोखामेळा सोडला, मग नको त्या लोकांनी त्यावर कब्जा केला. मी जेव्हा साम टीव्हीला संपादक होतो तेव्हा आषाढी वारीच्या निमित्तानं एक शो मी करत होतो, आवाज महाराष्ट्राचा शो करत होतो. तर मुक्ता दाभोलकर त्या शोसाठी आलेल्या होत्या आणि एक हिंदुत्ववादी गृहस्थ होते, ते आलेले होते. तर त्या मुक्ता दाभोलकर असं म्हणाल्या की यावेळी आषाढी वारीमध्ये आम्ही काही पावलं चालणार आहोत. तर ते हिंदुत्ववादी गृहस्थ म्हणाले मुक्ता दाभोलकरांना, आषाढी वारीमध्ये तुम्ही पुरोगामी कसे घुसला? तर त्या मुक्ता दाभोलकर त्यांना म्हणाल्या, आषाढी वारी पुरोगामीच आहे, तुम्ही कसे घुसलात? पण त्या पुढे जाऊन मी असं म्हणालो की आपल्या परिवर्तनवाद्यांची सगळ्यांची चूक आहे की आपण तुकाराम, ज्ञानेश्वर ही प्रतीकं सोडून दिली. नव्या पिढीपर्यंत ही प्रतीकं आपण पोहोचवली नाहीत. आणि म्हणून मला असं वाटतं की ते गांधींनी केलं. गांधींनी सर्वसामान्य माणसांपर्यंत ही प्रतीकं पोहोचवली, हा महत्वाचा मुद्दा. दुसरा मुद्दा जो आहे तो आहे पंडित नेहरू. पंडित नेहरूंनी, एक लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगू का, आज भारत जो काही आहे याचं सगळ्यात महत्वाचं कारण पंडित नेहरूंसारखा पंतप्रधान तुम्हाला 17 वर्ष मिळाला. पंडित नेहरू जर नसते तर भारत या प्रकारचं रूप भारताला कधीही मिळू शकलं नसतं. जो भारत आज घडलाय त्यामध्ये पंडित नेहरूंचा वाटा फार मोठा आहे. आणि तिसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जो शोषित वंचित समूह आहे त्याला एक वेगळं आत्मभान देण्याचं काम आंबेडकरांनी केलं. आणि म्हणून मी असं म्हटलं की गांधी अधिक नेहरू अधिक आंबेडकर बरोबर भारत, ही भारताची कल्पना आहे. ही भारताची कल्पना नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम शिक्षण संस्थांनी केलं पाहिजे, शाळांनी केलं पाहिजे, शिक्षकांनी आणि पालकांनी केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षक आणि पालकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की मुलांना हवं ते करू द्या. आपली अडचण काय माहितीये? माझ्या दिराचा मुलगा तर MBBS मिळालं, तू पण कर. अरे काय त्रास आहे? त्याला
जे हवं ते त्याला करू द्या, तिला जे हवं ते करू द्या, प्रत्येक मुलीला जे हवं ते करू द्या. नागराज मंजुळे आपल्या जिल्ह्यातला आहे. नागराज मंजुळे 10वीला 6 विषयात नापास झाला. त्याला विचारलं, नागराज 6 विषयात कसं काय नापास झाला? तो म्हटला, सर कारण विषय 6च होते. पण 6 विषयात नापास झालेला नागराज मंजुळे हा मोठा दिग्दर्शक कलावंत होऊ शकतो. तुमच्या मुलींना जे हवं ते करू द्या, त्यांना हेच केलं पाहिजे हे अजिबात असा विचार करू नका. हे जास्त महत्वाचं आहे. ते खलील जिब्रानची कविता आहे की तुमची मुलं नसतात, ती आयुष्याची मुलं असतात. ती तुमच्या माध्यमातून येतात. तुम्ही वाहक आहात, तुम्ही पालक किंवा मालक नाही आहात. आणि म्हणून या पिढीला, या मुलींना जे वाटतं ते त्यांना करू द्या. त्याचा कल काय आहे ते त्यांना बघू द्या, ठरवू द्या आणि त्यांना जे हवं ते करू द्या. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. ही मोकळीक देणं हे मला जास्त महत्वाचं वाटतं. एवढे सगळे विद्यार्थी समोर बसलेत आणि मला खात्री आहे की तुमच्या डोळ्यामध्ये जी स्वप्न आहेत ना, ती स्वप्न अशीच कायम राहिली पाहिजेत. कारण विनोद सबसे खतरनाक होता है सपनों का मर जाना. स्वप्न संपली की सगळं संपतं. हे स्वप्न कायम राहू द्या. तुमच्या डोळ्यामध्ये उद्याच्या भारताचं स्वप्न जिवंत आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे. ते कितीही प्रयत्न करतील, ते जाती धर्म भांडण लावण्याचा, विखार निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, पण तुमच्या ओठी मात्र भाषा प्रेमाचीच आली पाहिजे. उनका जो फर्ज है अहर ये सियासत जाने, मेरा पैगाम मोहब्बत है जहां तक पहुंचे. हा प्रेमाचा पैगाम ही इतकी छान गोष्ट आहे ना की प्रेम खूप महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की बाकी जगात तुम्ही काही शिकू नका, पण कॉलेजमध्ये प्रेम करायला शिका. प्रेम फार महत्वाचं आहे. समारोप करताना मला सुरेश भटांची माझी लाडकी कविता आठवते. सुरेश भट म्हणतात, हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही. दिवस आमुचा येत आहे तो घरी बसणार नाही. हे खरे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके आणि खोके सुद्धा. हे खरे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके, पण उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार नाही. कवी पुढे म्हणतो, छान झालंय दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली, यापुढे वाचाळ दिंडी एकही निघणार नाही. पुढे तो म्हणतो, बांधती जे रोज भिंती सांगत ते धर्म जाते, पण उद्याचा सूर्य काही त्यामुळे फसणार नाही. आणि शेवटी असं म्हणतो, ते सगळ्यात महत्वाचं आहे. मला असं वाटतं की हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही. दिवस आमुचा येत आहे तो घरी बसणार नाही. हे जे आहे हा दिवस आपोआप येणार आहे का? पण त्यासाठी तुम्हाला पण 2 पावलं पुढे जावं लागणार आहे. आणि 2 पावलं पुढे जात असताना तुमच्यासोबत मी पण आहे एवढं सांगण्यासाठी इथं आज आलो. धन्यवाद. VR पवार सारीज मधील वधूला आयुष्यभर आठवणीत राहतील अशा 2 आकर्षक गोष्टी म्हणजेच ब्रायडल शालू आणि घागरा. डिझायनर लाचा, डिझायनर वर्क सारीज, सिल्क तसेच रिसेप्शनला लागणारे 1 पीस अगदी अत्याधुनिक पद्धतीने बनवलेला. ब्रायडल शालू आणि घागरा सोबत शूटिंग, शर्टिंग व ड्रेस मटेरियलसाठी अवश्य भेट द्या. VR पवार सारीज, साठी गल्ली, सोलापूर. मोबाईल 9552 74 47 99.